शिर्डीचे साईबाबा. मुंबईचे एक पितळे नावाचे गृहस्थ होते. आपल्या आजारी मुलाला बरं वाटावं म्हणून ते शिर्डीला घेऊन गेले. साईबाबांच्या आशीर्वादाने मुलाला बरं वाटलं. मुंबईला परत जाण्यासाठी बाबांची आज्ञा घेण्यासाठी पितळे साईबाबांकडे गेले. साईबाबांनी आपल्या खिशात हात घातला आणि 3 रुपये पितळ्यांच्या हातावर ठेवले. यापूर्वी तुला मी 2 रुपये दिले होते बरं, आणि आता हे अनेक 3. सांभाळून ठेव हे 5 रुपये. पितळेंनी बाबांच्या हातातले 3 रुपये मोठ्या श्रद्धेने घेतले आणि खिशात ठेवले. परंतु पूर्वी 2 रुपये दिले होते ह्याचा काही त्यांना उलगडा होईना. शिर्डीपासून मुंबईस्तर जाऊस्तर त्यांच्या मनात फक्त त्या 2 रुपयाचाच विचार होता, पण त्याचं कोडं सुटेना. बाबांना तर मी पहिल्यांदा भेटलो, मग त्यांनी आधी मला 2 रुपये कसे दिले असतील हाच विचार त्यांच्या डोक्यात होता. घरी गेल्यानंतर त्यांनी हा विषय आपल्या आईला सांगितला. तेव्हा त्यांची आई त्यांना म्हणाली, जसं तुझ्या मुलाला बरं नव्हतं म्हणून तू शिर्डीला घेऊन गेला होतास, तसंच तुझ्या लहानपणी तुला बरं नसताना तुझे वडील अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे घेऊन गेले होते. तुझ्या वडिलांच्या सेवेने खुश होऊन स्वामी समर्थांनी आपल्या जवळचे 2 रुपये तुझ्या वडिलांना दिले होते. तुझ्या वडिलांनी शेवटपर्यंत त्याची रोज पूजा केली. वडील गेल्यापासून त्या रुपयांची पूजा होत नाही. आता हे स्वामीने दिलेले 2 रुपये आणि साईने दिलेले 3 रुपये अशा 5 रुपयांची रोज पूजा कर. साई म्हणजे साक्षात स्वामी समर्थच हे साईंनी दाखवून दिलं. सर्व संत एकच असतात, त्यांच्या हृदयामध्ये एकच तत्व असतं. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम.